नमस्कार मित्रांनो, एज्युकेशनल कम्प्युटर सेंटरच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपलं MSc-IITच्या थिअरीच्या अभ्यासक्रमामध्ये चॅप्टर क्रमांक 2 आहे. तर त्या चॅप्टर क्रमांक 2 विषयी आपण माहिती घेणार आहोत आजच्या सेशनमध्ये. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनला. तत्पूर्वी आपल्याला हे माहीतच आहे की MSc-IITमध्ये आपल्याला प्रॅक्टिकल आणि ऑब्जेक्टिव्ह असं 2 भागामध्ये परीक्षा द्यायची असते. तर प्रत्येक जे भाग आहेत जसं ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलमध्ये सेपरेट पासिंग असल्यामुळे आपल्याला दोन्हीकडे लक्ष देणं आवश्यक असते. तर आमचा असा प्रयत्न आहे की तुम्ही बुकमधून तर तुम्ही रीडिंग केलंच पाहिजे, परंतु जे कन्सेप्ट असतात त्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजेत. हा या सेशनचा महत्त्वाचा एक हेतू आहे. तर सर्वप्रथम आपण आपलं प्रेझेंटेशन सुरू करू. बघा, तर सर्वप्रथम आपलं परत एक वेळा एज्युकेशनल कम्प्युटरच्या या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. ज्या विद्यार्थ्यांनी नुकताच कोर्स जॉईन केलेला असेल किंवा जे विद्यार्थी जुने विद्यार्थी आहेत त्यांना पण हे MSc-IITचं जी इन्फॉर्मेशन आहे ते घ्यायची आहे आणि त्यांना अशी लेटेस्ट माहिती ही त्यांना आयुष्यभर मिळावी यासाठी त्यांनी कृपया आपलं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बेलचं आयकॉनसुद्धा दाबायचं आहे, जेणेकरून त्यांना नवीन व्हिडिओ टाकल्यावर नोटिफिकेशन मिळणार आहे. तर आजचं जे चॅप्टर आहे आपलं MSc-IIT बुकमधील चॅप्टर क्रमांक 2, द इंटरनेट, द वेब अँड इलेक्ट्रॉनिक कॉमर्स असं या पुस्तकाचं नाव आहे. तर याच्यामध्ये आपण इंटरनेट काय असते, वेब काय आहे आणि इलेक्ट्रॉनिक कॉमर्स काय आहे याच्याबद्दलची डिटेल्समध्ये माहिती घेणार आहोत. मागील प्रकरणामध्ये आपण चॅप्टर क्रमांक 1मध्ये बघितलं होतं इन्फॉर्मेशन सिस्टीम कशी असते, त्याच्यामधले घटक पाहिले होते आपण. तर त्यामधलाच हा एक भाग आहे इंटरनेट. तर आपण ते डिटेल्समध्ये पाहू. इंटरनेट जसं आपल्या आयुष्यात आपण सगळेजण इंटरनेटचा उपयोग करत असतो. आता तर प्रत्येक क्षेत्रामध्ये इंटरनेटचा उपयोग केला जातो. आता तो आपल्या अविभाज्य घटक बनलेला आहे. तर मित्रांनो, इंटरनेट नेमकं काय आहे, त्याची सुरुवात कशी झालेली आहे. आता आपल्याला पहिल्यांदा हे समजून घेणं आवश्यक आहे की नेमकं इंटरनेट म्हणजे काय. इंटरनेट म्हणजे काय, तर जगभरातील जे काही कम्प्युटर्स असतील, मोबाईल्स असतील किंवा इतर काही उपकरण असतील ते एकमेकांशी कनेक्ट करण्याचं काम हे इंटरनेट करतं. तर या इंटरनेटवर आपण पाहतो की इन्फॉर्मेशन जगभर शेअर करण्यासाठी या इंटरनेटचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. आपण बघितलं असेल की आता सध्या आपण इंटरनेटच्या माध्यमातून अंक, अक्षरे, प्रतिमा, व्हिडिओ, ऑडिओ आणि ॲनिमेशन्स या सर्व गोष्टींची ट्रान्सफर आपण याच्यामधून करू शकत आहे. तर हे इंटरनेट सर्वात महत्त्वाचं असं एक यंत्रणा आहे. इंटरनेट म्हणजे सहसा काय आहे, तर ते कम्प्युटरचं जाळं असते जे जगभरातले कम्प्युटर्स त्यांना जोडण्यासाठी तर केबलचा उपयोग करते किंवा वायरलेस सॅटेलाईटचा उपयोग करते. मोबाईल इंटरनेट आहे, मोबाईल टावरचा उपयोग करून इंटरनेट आपल्यापर्यंत पोहोचतं. तर अशा प्रकारचं हे इंटरनेट आहे. मुळात हे तर आहे इंटरनेट, हे आपण यूज करतोच, आपल्याला माहीत आहे. परंतु इंटरनेट हे सुरुवात त्याची कुठं झाली हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. जसं द इंटरनेट वॉज लॉन्च इन 1969मध्ये म्हणजे 1969मध्ये 1969मध्ये अमेरिकेमध्ये ARPANET नावाची एक संस्था आहे. त्या संस्थेमध्ये सर्वप्रथम इंटरनेटचा ARPANET याचा जो फुल फॉर्म आहे तसा आहे ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क असं त्याचं नाव आहे. ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क ARPANET. तर इंटरनेटला सुरुवातीला ARPANET या कंपनीमध्ये तयार केलेलं आहे आणि ते त्यांच्या एका सेक्शनमधून दुसऱ्या सेक्शनमध्ये माहिती ट्रान्सफर करण्यासाठी इंटरनेटचा त्यांनी वापर केलेला होता. सुरुवातीला ते करून बघितलं, त्यांना त्याच्यामध्ये सक्सेस मिळालं आणि त्यांनी इंटरनेटचा शोध लावला. तर इंटरनेट हे जगातील सर्वात मोठं नेटवर्कच असते कम्प्युटरचं. छोटे छोटे नेटवर्क्स असतात, एखाद्या रूममध्ये किंवा एखाद्या सिटीपुरते मर्यादित असतात.
परंतु सगळ्यात मोठं जे नेटवर्क असते त्याला इंटरनेट असं म्हणतात. जगातील सर्वात मोठं नेटवर्क ज्याच्यामध्ये कम्प्युटर्स, मोबाईल्स किंवा इतर काही सर्व्हर्स असतात, क्लायंट्स असतात, ते सर्व एकत्र जोडलेले असतात आपल्या इंटरनेटला. तर सर्वात मोठं नेटवर्क म्हणजे इंटरनेट आहे. जगभरातील सर्वात मोठं नेटवर्क असं त्याला म्हटलं जाते, किंवा जगभरातील सर्वात मोठं कम्प्युटरचं जाळं असं हे इंटरनेट याला असं म्हटलं जाते. तर ह्या तुम्हाला समजलं असेल इंटरनेट म्हणजे काय. तर हे कम्प्युटरचं जाळं आहे जे केबल थ्रू किंवा मग वायरलेस थ्रू जोडलेलं असते, ज्याचा उपयोग डेटा ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो. आपण पुढे जाऊ. हे झालं इंटरनेटचं. परंतु इंटरनेट आणि वेब हे समजून घेताना थोडीशी गफलत होऊ शकते. आपण सहसा इंटरनेट आणि वेब, इंटरनेट हे प्रत्यक्षात हे वेगळी गोष्ट आहे आणि वेब ही प्रत्यक्षात वेगळी गोष्ट आहे. आता नेमकं इंटरनेट म्हणजे काय. तर इंटरनेट म्हणजे फक्त जाळं जे कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट केले जाते त्याला इंटरनेट म्हटलं जाते. परंतु मला वेब काय आहे. वेब म्हणजे ज्याला आपण WWW म्हणतो. WWW म्हणजे काय. तर WWWचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड वाईड वेब. म्हणजे जगभरामध्ये जे पसरलेलं आहे वेब, जे जाळं पसरलेलं आहे त्याच्यावर वेबसाईटच्या माध्यमातून प्रवेश द्यायचं काम हे वेब करत असते. जसं उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, जेव्हा 1969मध्ये इंटरनेटचा शोध लागला त्यावेळेस जी इन्फॉर्मेशन त्या ARPANET ट्रान्सफर केली जायची आपसात, तर ती फक्त टेक्स्ट स्वरूपातली असायची. टेक्स्ट स्वरूपात म्हणजे काय. तर अंक असतील किंवा शब्द असतील तेच ट्रान्सफर केल्या जात होते. परंतु आपण आता बघतो की आपण इंटरनेटच्या माध्यमातून आता व्हिडिओ चॅट करतो, त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रेझेंटेशन्स शेअर करतो, ऑडिओ असेल, कॉलिंग असेल किंवा काही डॉक्युमेंट्स ट्रान्सफर करतो. हे सगळंचे सगळं कामं जे आपण करू शकतो ते या वेबच्या मदतीने करत असतो. जसं आपल्याला कोणतीही इन्फॉर्मेशन इंटरनेटवरून घ्यायची असेल तर ती इंटरनेटवर माहिती ही वेबच्या स्वरूपात साठवलेली असते. जसं काही सर्च करायचं असेल किंवा काही वेबसाईट्स असतील, त्या वेबसाईटचा URL असते, आपण ते पण पाहणार आहोत. तर यात वेबचे काही प्रकार आहेत. जसं वेबमुळेच आपल्या इंटरनेटवर ग्राफिक्स आलेलं आहे, ॲनिमेशन्स, साऊंड, व्हिडिओज हे आपण जे आता बघू शकतो हे सगळं WWW म्हणजे वेबच्या मदतीनं आपण करू शकतो. वेबचा शोध हा 1991मध्ये लागलेला आहे. तर हा जे काही स्वित्झर्लंड येथील CERN अशी एक कंपनी आहे, सेंटर फॉर युरोपियन न्यूक्लिअर रिसर्च असं नाव आहे तिचं. तर त्या संस्थेनं याचा शोध घेतला होता. याचं नाव आहे वेब. लक्षात ठेवा, आपण वेब बघतो जी सध्या आपण WWW टाकून ज्या काही वेबसाईट उघडत असतो तर त्या वेबसाईटचा शोध हा 1991मध्ये लागलेला आहे. त्या अगोदर इंटरनेट होतं, परंतु इंटरनेटमध्ये माहिती फक्त शब्द पाठवल्या जात होते, टेक्स्टच फक्त ट्रान्सफर केले जात होते. शब्दाच्या नंतर शब्द, अंक, अक्षरे, प्रतिमा, ध्वनी, व्हिडिओ, ऑडिओ हे सर्वच्या सर्व आता इंटरनेटवरून आपण पाठवू शकतो. लक्षात ठेवा, इंटरनेटचा शोध लागला 1969मध्ये आणि वेबचा शोध लागला 1991मध्ये. त्याच्यामध्ये वेबचे काही प्रकार आहेत. जसं उदाहरणार्थ फर्स्ट जनरेशन वेब, तर त्याला वेब 1.0 असं म्हणतात. सेकंड जनरेशन वेब आहे वेब 2.0 आणि करंट जनरेशन जे आहे आता याला 3.0 वेब असं म्हटल्या जाते. तर हे तुम्हाला समजायला पाहिजे. वेब आणि इंटरनेट वेगळं आहे. वेब म्हणजे त्या इंटरनेटवर जी इन्फॉर्मेशन असते, ज्या स्वरूपात असते त्याला वेब असं म्हटलं जाते. वेबसाईटच्या स्वरूपात आपण वेब म्हणजे इंटरनेट वापरू शकतो, इन्फॉर्मेशन आपण ट्रान्सफर करू शकतो. तर हे तुम्हाला समजलं असेल असं मी गृहीत धरतो. आपण पुढे जाऊ. इंटरनेट आणि वेब या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इंटरनेट म्हणजे प्रत्यक्ष जाळं असते आणि वेब म्हणजे हे त्याच्यावरला एक प्रवेश असतो जो त्याच्या म्हणजे वेबच्या स्वरूपात आपण इन्फॉर्मेशन इंटरनेटच्या माध्यमातून घेऊ शकत असतो. वेबचा शोध लागला हा 1991मध्ये. त्या अगोदर इंटरनेट 1969 पासून तर 1991पर्यंत फक्त टेक्स्ट पाठवत होतं. वेबचा शोध लागल्यानंतर ॲनिमेशन, ग्राफिक्स, साऊंड, व्हिडिओज, ऑडिओज हे आपण वेबवर ट्रान्सफर करू लागतो. हे आपलं समजलं असेल आता इथपर्यंत. आपण पुढे जाऊ. आता नेमकं हे इंटरनेट कशासाठी वापरलं जाते आपण पाहू. मेजर तिचे 5 गोष्टी आहेत. त्या 5 गोष्टीसाठी आपण इंटरनेट आणि वेब वापरत असतो. जसं उदाहरणार्थ कम्युनिकेशन आहे सगळ्यात पहिल्यांदा. याचे तर खूप सारे उदाहरणं तुम्हाला देता येईल कम्युनिकेशनचे. कम्युनिकेशनसाठी आपण फेसबुक, व्हॉट्सअप जे वेगवेगळ्या प्रकारचे चॅटिंग्स ॲप्स असतात
इंस्टाग्राम असेल किंवा लिंक्डइन असेल, अशा खूप सारे ॲप्स असतात, सोशल नेटवर्किंग ॲप्स असतात की त्याच्या माध्यमातून आपण एकमेकाशी संवाद साधू शकतो. कम्युनिकेट करतो म्हणजे काय, तर संवाद साधतो. तर हे सगळं आपण इंटरनेटच्या माध्यमातून करू शकत आहे. त्याचबरोबर आपण शॉपिंगसाठी पण आता इंटरनेटचा वापर करू लागलेला, त्याला इलेक्ट्रॉनिक कॉमर्स असं म्हटलं जाते. इंटरनेटच्या माध्यमातून आपण घरपोच वस्तू आणि सेवा मागवून घेऊ शकतो. त्याचबरोबर सर्चिंगसाठी इन्फॉर्मेशन सर्च करण्यासाठी, आपल्या प्रोजेक्ट संबंधित किंवा आपल्या काही कामानिमित्त आपल्याला जर इन्फॉर्मेशन शेअर करायची असेल, सर्च करायचे असेल, तर आपण इंटरनेटचा उपयोग करतो. असं म्हणतात की गुगल आपल्याला सर्वच ज्ञान देते किंवा गुगलला माहितीचा खजाना असं म्हटलं जाते. गुगल हे एक सर्च इंजिन आहे, त्याच्या मदतीनं आपण इन्फॉर्मेशन सर्च करत असतो. आजकाल तर याचं एवढं वापर झालेला आहे की आपल्या जीवनावश्यक वस्तू असतील किंवा कोणतेही सगळे क्षेत्र आता या गुगलवर आपल्याला सापडतात की त्याच्या संबंधित माहिती आपल्याला गुगलवर सापडते. तर ते आपण या इंटरनेटच्या माध्यमातून करत असतो. त्याचबरोबर एज्युकेशन ऑर लर्निंग म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून आपण लर्निंग पण करत आहोत. जसं सध्या तुम्ही आता यूट्यूबच्या माध्यमातून हा व्हिडिओ बघत आहात, त्याचप्रमाणे किंवा काही वेबसाईट्स असतात की ज्याच्या माध्यमातून तुम्ही ई लर्निंग करू शकता. तर यासाठी पण इंटरनेटचा उपयोग आता बऱ्याच प्रमाणात झालेला आहे. त्याचबरोबर याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये शाळेंनी जे काही ऑनलाईन क्लासेस घेतलेले आहेत ते याच इंटरनेटच्या मदतीनं घेतलेले आहेत. यामुळेच आपण ते घेऊ शकलो, हे एक महत्त्वाचं आहे. म्हणजे या टेक्नॉलॉजीच्यामुळेच या लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा कॉन्टॅक्ट राहिलेला आहे, त्यांचे लेक्चर झालेले आहेत ऑनलाईन. तर एज्युकेशनसाठी पण आपण इंटरनेटचा वापर करत असतो. त्यानंतर आहे एंटरटेनमेंटचं तर सांगायला काही गरजच नाही आहे. एंटरटेनमेंटचे खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं यूट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजक व्हिडिओज असतील किंवा ऑनलाईन टी व्ही वगैरे असेल तर तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून पाहू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ ॲप्स असतात ज्याच्यामध्ये तुम्ही एंटरटेनमेंट करू शकता. किंवा काही खेळ वगैरे बघायचे असतील किंवा ऑनलाईन गेम्स वगैरे खेळायचे असतील तर याच्या माध्यमातून पण तुम्ही एंटरटेनमेंट करू शकता. तर हे सर्व कामं आहेत आपल्या इंटरनेट आणि वेबचे. जसं आता इलेक्ट्रॉनिक मेल पाठवायचा आहे तुम्हाला, काही फाईल ट्रान्सफर करायचे आहेत किंवा इन्फॉर्मेशन सर्च करायची आहेत, वस्तू तुम्हाला मागवायच्या आहेत ई कॉमर्सचा मदत करून, इंटरनेटचा मदत करून, ऑनलाईन बँकिंग करायची आहे, पैसे ट्रान्सफर करायचे आहेत किंवा कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स जे आहेत ते पण आपण आता इंटरनेटच्या प्रभावी वापरामुळे करू शकलेलो आहोत. एज्युकेशन सेक्टरमध्ये पण या इंटरनेटचा वापर केला जातो, हे आपण पाहिलेलंच आहे. आणि कोलॅबोरेशन्स आहेत, सगळे बरेचसे लोक आता एकत्र येऊन काही नवीन बिझनेस इंटरनेटच्या माध्यमातून लॉन्च करत आहेत. आणि सोशल नेटवर्किंग साईट्स आपण तर पाहिलेलंच आहे, जे एंटरटेनमेंटमध्येच येते एक प्रकारे, की लोकांशी आपण कम्युनिकेशन करतो किंवा त्यांच्याशी आपण संवाद साधतो, चॅटिंग करतो, व्हिडिओ चॅट करतो. हे सगळ्या ज्या गोष्टी असतात हे सर्व इंटरनेटच्या माध्यमातून होत असतात. तर हे सगळं युजेस आहेत आपल्या इंटरनेट आणि वेबचे. आणि सहसा आता हे सांगायची आवश्यकता नाही, इंटरनेट हे प्रत्येक क्षेत्रामध्ये वापरले जाते. त्याच्यामुळे इंटरनेट हे एक महत्त्वाचा घटक आहे आपल्या जीवनामध्ये. तर हे आहे इंटरनेट आणि वेब. आता इंटरनेट मिळवायचं कसं? आता तुम्ही पाहिलं असेल की आपल्याला जर समजा इंटरनेट तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या कॉम्प्युटरवर घ्यायचं असेल तर आपल्याला ते इंटरनेट कनेक्शन घ्यावं लागते. तर इंटरनेट कनेक्शन ज्या कंपन्या आपल्याला देत असतात त्या कंपन्यांना इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स असं म्हटलं जाते. काय म्हणतात त्यांना? इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, ISP म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स. जसं उदाहरणार्थ बऱ्याचशा कंपन्या आहेत की ज्या आपल्याला इंटरनेट पुरवतात. इंटरनेट पुरवताना त्या काही गोष्टीचा उपयोग करतात, जसं DSL आहे. DSL हे केबल थ्रू तुम्हाला इंटरनेट पुरवते. त्याचप्रमाणे एक केबल असतात वेगवेगळ्या प्रकारचे, फायरवायर केबल्स असतात. त्या फायरवायर केबलच्या मदतीनं तुम्ही इंटरनेट घेऊ शकता, कनेक्शन घेऊ शकता. आणि चौथं आहे वायरलेस मॉडेमच्या माध्यमातून तुम्ही तिसरं वायरलेस मॉडेमच्या माध्यमातून पण इंटरनेट तुम्ही कनेक्शन घेऊ शकता. तर हे जे कनेक्शन्स आहेत इंटरनेटचे, हे पुरवणाऱ्या ज्या कंपन्या असतात किंवा ज्या काही संस्था असतात त्यांना ISP असं म्हटलं जातं,
इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स, जसं आपण आता ह्याचे चॅप्टर पाहत आहोत सध्या, ते आहे प्रोव्हायडर्स. म्हणजे की इंटरनेट कोण पुरवते. आता इंटरनेट पुरवते म्हणजे काय, तर ते आपल्याला मोफत पुरवते का, नाही. जसं आता तुमच्या मोबाईल कंपन्या आहे, आयडिया आहे, एअरटेल आहे, जिओ आहे, इन्व्हिनार असेल किंवा अजून काही BSNL आहे, रिलायन्स आहे, तर त्या कंपन्या तुम्हाला इंटरनेटची सेवा देतात आणि त्या बदल्यात तुमच्याकडून चार्जेस घेत असतात. आता चार्जेस कशा प्रकारचे घेतात, 2 प्रकारे घेतात. एक तर तुम्ही पहिल्यांदा रिचार्ज मारता आणि त्याच्यानुसार तुम्ही डेटा भेटते तुम्हाला 2 GB 3 GB दिवसाला किंवा 1 GB आणि तो तुम्ही वापरत असता. किंवा मग हे झालं पहिले रिचार्ज करा नंतर वापरा. किंवा दुसरं ऑप्शन असते BSNLचं आपण पाहतो किंवा काही कंपन्याचं की त्याला एक प्रीपेड असते, हे पहिले पैसे भरा नंतर वापरा. दुसरं असते पोस्टपेड, ज्याच्यामध्ये पहिले वापरा नंतर 1 महिन्यानंतर तुम्हाला त्याचं बिल जनरेट होत असते. 2 माध्यमातून आपल्याला इंटरनेट सेवा घेता येतात, प्रीपेड आणि पोस्टपेड. तुम्ही पहिले पैसे भरून वापरू शकता किंवा मग तुम्ही नंतरही बिल भरू शकता. तर असं आहे हे ISP याला असं म्हणतात. केबल थ्रू पण तो आपल्याला इंटरनेट पुरवते किंवा वायरलेस मॉडेम थ्रू पण आपल्याला इंटरनेट पुरवल्या जाते. त्यानंतर ISP जेवढ्या की मोबाईल कंपन्या आहेत सगळे इंटरनेट पुरवतात, सगळे ते आपले ISP आहेत. जसं आता माझं वोडाफोनचं कार्ड आहे, त्याच्यामुळे माझा जो ISP आहे तो वोडाफोन आहे. आणि तुम्हाला जर समजा कनेक्शन घ्यायचं असेल, जसं आता तुम्हाला मोबाईलसाठी घ्यायचं असेल आपण सिम कार्ड विकत घेतो, सेम तसंच तुम्हाला जर इंटरनेट आपल्या कम्प्युटरसाठी घ्यायचं असेल तर तुम्हाला या ISPकडे जाऊन फॉर्म भरून तुम्हाला त्याचं कनेक्शन घ्यावं लागतं. तर हे झालं प्रोव्हायडर्स. प्रोव्हायडर्स म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स असं म्हटलं जाते. जेवढं काही मोबाईल कंपन्या असतात जे इंटरनेट पुरवतात त्यांना ISP असं म्हटलं जाते. आता इंटरनेट तुम्ही घेतलं, तुम्ही अर्ज केला, तुमच्याकडे इंटरनेट आलं, इंटरनेटचं कनेक्शन तुमच्या कॉम्प्युटरला इस्टॅब्लिश झालं आणि त्यानंतर तुम्हाला इंटरनेट वापरायचं आहे. तर तुम्हाला माहीत असेल की तुमच्या कॉम्प्युटरला इंटरनेट कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला जर इंटरनेट वापरायचं असेल तर तुमच्या कॉम्प्युटरवर एक प्रोग्राम इन्स्टॉल असणं आवश्यक आहे. त्या प्रोग्रामला ब्राउझर असं म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? ब्राउझर्स. आता ब्राउझरचं काम काय आहे, तर इंटरनेटवरून जे काही आपण वेबच्या स्वरूपात माहिती आपण घेत असतो, तर ती जी वेब आहेत, वेबसाईट्स आहेत, त्यांना प्रवेश देण्याचं काम, आपल्या कॉम्प्युटरवर प्रवेश द्यायचं काम हे ब्राउझर करत असतं. जसं उदाहरणार्थ आपण इथं दिलेलं आहे, ओपेरा आहे एक ब्राउझर, गुगल क्रोम आहे, सफारी आहे, मोझिला फायरफॉक्स आहे, इंटरनेट एक्सप्लोरर आहे, मायक्रोसॉफ्ट एज आहे. तर या व्यतिरिक्तही काही ब्राउझर्स असतील की ज्याच्या मदतीनं आपण इंटरनेट वापरत असतो. असं इंटरनेट कनेक्ट झाल्याबरोबर इंटरनेट चालू होत नसते किंवा ते काही इन्फॉर्मेशन आपल्याला आपोआप मिळत नाही. तर ते इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी तुमच्या कॉम्प्युटरवर ब्राउझर इन्स्टॉल असणं आवश्यक आहे. किंवा मोबाईलवर पण ब्राउझर असतो. जसं तुम्हाला जर इन्फॉर्मेशन सर्च करायची असेल तर तुम्ही मोबाईलवर गुगल क्रोम असेल, ओपेरा किंवा फायरफॉक्स असेल किंवा अजून कोणत्या प्रकारचा ब्राउझर्स असेल तर तो ब्राउझर्स वापरून तिथं त्याच्या ॲड्रेस बारमध्ये वेबसाईटचा पत्ता म्हणजे त्याला URL म्हणतात, तो URL टाकून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा ती वेबसाईट ओपन करू शकता. तर हे काही एक्झाम्पल्स आहेत त्याचे. गुगल क्रोम असेल, मोझिला फायरफॉक्स असेल, इंटरनेट एक्सप्लोरर असेल किंवा ॲपल सफारी असेल किंवा अजून काही खूप सारे इंटरनेट एक्सप्लोररसारखे, गुगल क्रोमसारखे, ओपेरासारखे, मोझिलासारखे हे सगळे ब्राउझर्स आहेत. यापैकी कुठलाही एक ब्राउझर्स तुमच्या कॉम्प्युटरवर असला तरीही तुम्ही इंटरनेट वापरू शकता. तर लक्षात ठेवा, ब्राउझर काय आहे, तर ब्राउझर आर प्रोग्राम दॅट प्रोव्हाइड ॲक्सेस टू वेब रिसोर्सेस. म्हणजे वेब रिसोर्सेस जे असतात, वेबसाईट जो असतो त्या वेबसाईटना प्रवेश देण्याचं काम हे ब्राउझरचं असतं. तर हे ब्राउझर्स आहेत, हे तुम्हाला समजलं असेल. आपण जे गुगल क्रोम वापरतो म्हणजे काय आहे, ते एक प्रकारचं ब्राउझर आहे. मग आता ब्राउझर आपल्याकडे आलेला आहे, ब्राउझर आपण इन्स्टॉल केलेला आहे, ब्राउझर आपल्या कॉम्प्युटरवर आलेला आहे. आता ब्राउझरवर आपल्याला जर काही इन्फॉर्मेशन सर्च करायचे असेल तर आपल्याला वेबसाईटचा पत्ता त्यावर टाकावा लागतो, टाईप करावा लागतो. आता वेबसाईटचा पत्ता म्हणजे काय, तर त्याला युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर्स असं म्हटलं जाते. जसं उदाहरणार्थ सांगतो मला, इथं तुम्हाला एक इमेज दिसत आहे. इथं आहे http://www.google.com
आणि इथं काही पाथ वगैरे दिलेला आहे, फाईल पाथ, ठीक आहे. तर सहसा URL एवढाच असते, http://www.google.com हे एक URL आहे. म्हणजे खूप साऱ्या वेबसाईट असतात, जसं www.yahoo.com, www संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी.gov.in असेल किंवा edu असेल, किंवा खूप साऱ्या वेबसाईट्स असतात, www.mkcl.org. तर हे एक वेबसाईट्स आहे. तर या वेबसाईटचा जो हा पत्ता असतो, तो पत्ता आपल्याला आपल्या ब्राउझरवर टाकावा लागतो. त्याला URL असं म्हटलं जाते. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाते की आपल्याला जर एखादी वेबसाईट उघडायची असेल तर तुम्हाला ब्राउझरमध्ये काय एंटर करावे लागते. तर तुम्हाला फक्त www विचारतील किंवा गुगल विचारतील किंवा मग पूर्ण URL म्हणते. तर आपल्याला पूर्णच्या पूर्ण URL आपल्याला त्याच्यामध्ये टाईप करायचा असतो, तेव्हा कुठे आपण ते साईट ओपन करू शकतो. तर याला URL असं म्हणतात. URL जो असतो आपला, उदाहरणार्थ इथे URL आहे, तर फॉर ब्राउझर्स टू कनेक्ट द रिसोर्सेस द लोकेशन ऑर ॲड्रेस ऑफ द रिसोर्सेस मस्ट बी स्पेसिफाय. आपल्याला जर समजा एखाद्या वेबसाईटपर्यंत पोहोचायचं असेल तर त्याचा जो ॲड्रेस असतो त्याला URL म्हणतात, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर्स. तर तो URL आपल्याला ब्राउझरमध्ये टाईप करावं लागते आणि एंटर बटन दाबलं की मग आपण त्या ॲड्रेसपर्यंत पोहोचता किंवा त्या साईटपर्यंत आपण पोहोचत असतो. आपण हे पाहिलेलं आहे. मग आता पाहायचं आपल्याला की याच्यामध्ये काय असते, URL कसा बनत असतो. URLचे काही पार्ट्स आहेत. त्याचे कोणकोणते पार्ट्स आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा आहे प्रोटोकॉल, जो आपल्याला इथं HTTP असं दिसते. HTTP हा एक प्रोटोकॉल आहे, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असं त्याचं फुल फॉर्म आहे. HTTP हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे. हा प्रोटोकॉल आहे, हा आपल्याला टाईप करावा लागते किंवा हा आपोआप येत असतं. त्याचबरोबर हे जे www दिसते तुम्हाला, याला सब डोमेन म्हणतात किंवा याला वेब असं म्हणतात, वर्ल्ड वाईड वेब असं त्याला म्हटलं जाते. आणि दुसरं आहे डोमेन नेम. आता डोमेन नेम काय, की ज्या कंपनीचं हे वेबसाईट असेल, जसं उदाहरणार्थ गुगल आहे इथं, तर डोमेन नेम गुगल आहे इथं. याहू असेल तर याहू, MKCL असेल तर MKCL, जे काही असेल. जसं उदाहरणार्थ www.ndtv.com, NDTV म्हटलं तर त्यातले NDTV जे आहे ते आहे डोमेन नेम. म्हणजे की ज्या कंपनीची वेबसाईट आहे त्या कंपनीचं नाव, जसं गुगल कंपनी आहे की नाही, तर या गुगल कंपनीचं नाव इथे डोमेन नेम म्हणून ओळखलं जाते. जे कंपनीचं नाव असते त्यालाच डोमेन नेम म्हणतात किंवा डोमेनचं नाव असते. डोमेन नेम म्हणजेच कंपनीचं नाव. ही वेबसाईट त्याच्यावरून समजते की हे गुगलची साईट आहे. डोमेन नेमवरून समजते की कोणत्या प्रकारची साईट आहे, कोणत्या कंपनी, कोणत्या संस्थेची आहे. ठीक आहे. पहिला आहे प्रोटोकॉल, नंतर आहे वेब, नंतर आहे डोमेन नेम, आणि तिसरं आहे सगळ्यात महत्त्वाचं, याला म्हणतात टॉप लेवल डोमेन. याला टॉप लेवल डोमेन म्हणतात किंवा डोमेन कोड असं सुद्धा त्याला म्हटलं जाते. आता डोमेन कोड किंवा टॉप लेवल डोमेनवरून काय समजते किंवा हे कशासाठी असते. काही प्रकारात डोमेन कोडचे, जसं उदाहरणार्थ इथं पहा, .com, .edu, .gov.in, .net किंवा .in, .nic.in अशा प्रकारचे खूप सारे, किंवा .org स्टँड फॉर. आता याचे काही प्रत्येकाचा एक अर्थ आहे. .comचा अर्थ काय आहे, तर कमर्शियल वेबसाईट्स असतात. जे व्यावसायिक वेबसाईट असतात, कमर्शियल वेबसाईट असतात, त्याच्यापुढे .com लिहिलेलं असते. त्याचबरोबर edu आहे, .edu. शेवटच्या नंतर येणारा जो कोड असते त्याला डोमेन कोड किंवा टॉप लेवल डोमेन असं म्हटलं जाते, लक्षात ठेवा. आणि प्रत्येक कोडचा एक अर्थ असतो. जसं .edu असेल तर याचा अर्थ की हे जे याच्यापुढे जर असं www.google.edu असतं, तर याचा अर्थ गुगल ही एक एज्युकेशनल साईट आहे. पण हे एज्युकेशनल साईट नाही आहे, तर ही सर्चिंग साईट आहे, ही कमर्शियल साईट आहे, म्हणून याला .com दिलेलं आहे. त्याचबरोबर .gov.in हे पण ऐकलं असेल तुम्हाला. जसं उदाहरणार्थ www.maharashtra.gov.in याचा अर्थ ही जी साईट आहे, GOV असलं की याचा अर्थ ती गव्हर्नमेंट साईट आहे. ही साईट गव्हर्नमेंटची आहे असं समजायचं असेल तुम्हाला, तर नंतर gov.in असं त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे, असा कोड असणं आवश्यक आहे. शेवटचा आहे नेट म्हणजे नेटवर्क, ठीक आहे, नेटवर्कची साईट आहे असं त्याच्यावर गृहीत धरलेलं आहे. तर लक्षात ठेवा, आणि डोमेन खूप महत्त्वाचे आहेत. डोमेन कोड किंवा टॉप लेवल डोमेन असं म्हटलं जाते. या सर्व मिळून एक URL बनत असतो, लक्षात ठेवा. हे जे URL आहे, जसं इथं आपण या चित्रात पाहतो, इथं https आहे :www.google.com असं लिहिलेलं आहे आपल्या गुगल या ॲड्रेस बारवर. तर हा आहे पूर्ण एक URL. याला URL, तुम्हाला जर URL काय विचारला, कोण तुम्हाला विचारलं, तुम्हाला एखादी माहिती समजा घ्यायची आहे, तो काही काम करायचं असतं,
किंवा फॉर्म भरायचा आहे, तर तुम्हाला त्या जिथं फॉर्म भरायला चालले, समजा आता रेल्वेचा फॉर्म भरायचा, तर त्याचं URL तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. URL म्हणजे काय, तर त्या साईटचा पत्ता की जिथं जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. हे तुम्हाला समजलं असेल. URL स्टँड फॉर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर्स. ओके, वी आर गोइंग टू नेक्स्ट पेज. ओके, इथं काही त्याचे टॉप लेवलचे काही टॉप लेवल डोमेनचे काही उदाहरणं दिलेले आहेत. जसं उदाहरणार्थ टॉप लेवल डोमेन तुम्हाला माहीत आहे, याच्यावरून काय आयडेंटिफाय होते, तर ही जी साईट असते ती साईट कोणत्या स्वरूपाची. जसं उदाहरणार्थ .com आहे, तर .comवरून आपल्याला असं समजते की ही साईट कमर्शियल आहे, व्यावसायिक प्रकारची साईट आहे, याच्यामध्ये बिझनेस करणारी साईट आहे. त्याचबरोबर .edu वरून समजते की ही एज्युकेशनल आहे. एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक प्रकारची आहे, याच्यावर शिक्षण तुम्ही घेऊ शकता. .gov.in वरून याच्यावरून गव्हर्नमेंटची साईट आहे असं समजलं जाते. .net वरून नेटवर्कची साईट आहे असं समजलं जाते. .org जर असेल, जसं उदाहरणार्थ आपलं MKCL आहे, MKCLची जी साईट आहे ते आहे www.mkcl.org. org म्हणजे काय, ते org म्हणजे ऑर्गनायझेशनल साईट आहे, एक संस्था आहे. जसं MKCL हे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड आहे, एक संस्था आहे, तर त्याच्या पुढे ORG लागलेलं आहे. तर ORG असलं तर समजून जायचं ही ऑर्गनायझेशनल साईट आहे. याच्यावर प्रश्न पण तुम्हाला विचारला जातो ऑब्जेक्टिव्हमध्ये. .co.in म्हणजे काय, ही कंपनीची साईट आहे परंतु कमर्शियलच आहे, पण ही कशी आहे, .in म्हणजे ही इंडियन आहे, हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे. .co.in म्हणजे इंडियन कंपनी आहे, इंडियन कंपनी साईट आहे, इंडियासाठी आहे, इंडियामधली साईट आहे, याच्यावरून आपलं संस्था .in. ते लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारचे टॉप लेवल डोमेन्स असतात काही, त्याच्यावरून आपल्याला ओळखता आलं पाहिजे की साईट ही कोणत्या स्वरूपाची आहे. तर हे तुम्हाला समजलं असेल. आता प्रश्न आपण पुढे जाऊ. थोडंसं आपण काय काय पाहिलं होतं एकदा परत रिपीट करू. आपण सुरुवातीला इंटरनेट पाहिलं होतं. इंटरनेटचा शोध 1969मध्ये अर्पानेट या कंपनीमध्ये अमेरिकेमध्ये लागला. सुरुवातीला याच्यामध्ये टेक्स्ट असलेले डॉक्युमेंट्सच आपण याच्यामध्ये पाठवत असू. त्यानंतर 1991मध्ये वेबचा शोध लागला. याच्यामुळे आपण ग्राफिक्स, ॲनिमेशन, साऊंड, व्हिडिओज हे आपण ट्रान्सफर करू लागलो. याचा शोध स्वित्झर्लंड येथील सेंटर फॉर युरोपियन न्यूक्लिअर रिसर्च या कंपनीमध्ये CERN या कंपनीमध्ये लागला 1991मध्ये. याच्यामुळे आपल्याला मल्टीमीडिया इंटरफेस मिळाला, जे आपण अंक अक्षरे, प्रतिमा, ध्वनी, अक्षर, व्हिडिओ, ऑडिओ हे जे काही ट्रान्सफर करतो, ॲनिमेशन ट्रान्सफर करतो, हे इंटरनेटवरून वेबमुळे शक्य झालं. याच्यावर आपण नंतर इंटरनेटचे काही कामं पाहिले होते. आपण कम्युनिकेशन्स, शॉपिंग, सर्चिंग, एज्युकेशन, एंटरटेनमेंटसाठी आपण याचा यूज करत असतो. हे काही अजून ऑप्शन दिलेलं आहे. त्याचबरोबर इंटरनेट कसं घ्यायचं आपण ते पण पाहतो. इंटरनेट घ्यायसाठी आपल्याला जे काही सर्व्हिस प्रोव्हायडर असतात त्यांना अर्ज करून तुम्ही इंटरनेट कनेक्शन घेऊ शकता. इंटरनेट कनेक्शन घेतल्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरवर ब्राउझर इन्स्टॉल असणं आवश्यक आहे. हे ब्राउझरचे काही प्रकार आहेत: ओपेरा, गुगल क्रोम, सफारी, मोझिला फायरफॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर आणि मायक्रोसॉफ्ट एज या प्रकारचे ब्राउझर्स असतात. ब्राउझर असल्याशिवाय तुम्हाला इंटरनेट वापरता येणार नाही. ब्राउझरमध्ये तुम्हाला एखादी वेबसाईट ओपन करायची असेल तर तुम्हाला URL माहीत असणं आवश्यक आहे, म्हणजे वेबसाईटचा पत्ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. URL म्हणजे काय, तर वेबसाईटचा पत्ता असतो, वेब स्त्रोताचा ॲड्रेस. URL हा मुख्यतः 3 घटकापासून बनलेला असतो. एक प्रोटोकॉल, एक असतो डोमेन नेम आणि डोमेन कोड. www याच्यावरून आपल्याला असं समजते की हे वेबसाईट आहे म्हणून, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रोटोकॉल म्हणजे HTTPS हा एक प्रोटोकॉल आहे, हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. गुगल हे डोमेन नेम आहे आणि .com हे डोमेन कोड आहे. डोमेन कोडचं पण आपण पाहिलेलं होतं, वेगवेगळ्या प्रकारचे टॉप लेवल डोमेन म्हणतात त्यांना. .com, edu, gov, net, .org, .co.in हे पाहिलं होतं. यानंतर आपल्याला हे पाहायचं आहे की नेमकं हे वेबसाईट जे असतात हे कशा तयार होतात. तर वेबसाईट करण्यासाठी आता नवीन प्रकारचे साईट्स आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्ही वेबसाईट तयार करणं शिकू शकता किंवा बनवू शकता, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअरसुद्धा आलेले आहेत. परंतु बेसिक जे आहे, सुरुवातीला जेव्हा इंटरनेट म्हणजे आपण एखादी वेबसाईट डेव्हलप करत असतो तर त्याच्यासाठी एक लँग्वेज लागते. त्या लँग्वेजचं नॉलेज असणं आपल्याला आवश्यक आहे. त्या लँग्वेजपासूनच बरेचसे वेब पेजेस तयार केलेले असतात. नवीन तंत्रज्ञान येत आहेत, त्याच्यामध्ये आता प्री डिझाईन्स वेबसाईट्स आहेत की ज्या तुम्ही घेऊ शकता आणि त्या एडिट करून तुम्ही
तुमची वेबसाईट चालू करू शकता. परंतु तुम्हाला स्वतःचा वेबसाईट डेव्हलप करायची असेल तर HTML ही एक लँग्वेज आहे. त्याला हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज असं म्हटलं जाते. या लँग्वेजचा उपयोग करून तुम्ही तुमचं इंटरनेटचं जे काही वेब पेज आहे, तुमचं वेब पेज तुम्ही डेव्हलप करू शकता. तुमच्या बिझनेसचं, तुमच्या एखाद्या संस्थेचं वेब पेज जर तुम्हाला डेव्हलप करायचं असेल तर HTML लँग्वेजचा उपयोग करून बनवू शकता. तर हे तुम्हाला इथं चित्रामध्ये दिसलं असेल, हे HTML लँग्वेजचा उपयोग करून वेब पेज बनलेलं आहेत. वेब पेज बनलेले असतात. तर ते लँग्वेज तुम्हाला शिकणं आवश्यक आहे. जर तुम्हाला वेब पेज शिकायचं असेल तर तुम्ही आपल्या एज्युकेशनल कॉम्प्युटर इथे पण लँग्वेज शिकू शकता HTML. त्याचे पण क्लासेस आपल्या इथं होत असतात. ठीक आहे. हे आहे वेब पेज डिझायनिंग. वेब पेज डिझायनिंग आपण करता वेळेस आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, ते आपण समजून घ्यायचं आहे. वेब पेजमध्ये तुम्ही पाहिलं असेल की एका शब्दावर क्लिक केल्यानंतर किंवा पिक्चरवर क्लिक केल्यानंतर दुसरं पेज ओपन होत असते. दुसरं पेज ओपन असते तर ते कसं होते ओपन? तर ते एखादी वेबसाईट बनवताना आपल्याला खूप सारे पेजेस आपण एकत्र एकमेकांना जोडत असतो. शब्दाच्या सहाय्यानं, पिक्चरच्या सहाय्यानं आपण जुळवत असतो. आणि ज्या कमांड थ्रू आपण ते जुळवत असतो त्याला हायपरलिंक्स किंवा लिंक्स असं म्हटलं जातं. जसं वर्डमध्ये तुम्हाला इथं आता ते ब्ल्यू टेक्स्ट दिसत आहेत. आता ब्ल्यू टेक्स्ट काय आहे? तर त्यांना हायपरलिंक दिलेली आहे. त्याच्यावर क्लिक केलं की एक नवीन पेज ओपन होणार आहे, कारण की तिथं लिंक दिलेली आहे. लिंक म्हणजे एक प्रकारची जोडणी असते जे आपण शब्दाला, पिक्चरला दुसऱ्या फाईलची देऊ शकतो हायपरलिंक या कमांडचा उपयोग करून. लक्षात ठेवा, हायपरलिंक म्हणजे काय? जसं इथं तुम्हाला दिसते क्लिक हिअर, असं इंटरनेटवर आपल्याला खूप ठिकाणी दिसते. आणि इथं आपला हाताच्या आकारामध्ये आपला माऊसचा पॉइंटर बदलला जातो. याचा अर्थ की या बटनावर क्लिक करून काहीतरी नवीन फॉर्म किंवा नवीन टॅब किंवा नवीन एखादं पेज या वेबसाईटवर उघडणार आहे. तर याच्यावर क्लिक केल्यानंतर हे इथं हायपरलिंक ही कमांड वापरून वेब पेज डिझाईन करताना हायपरलिंक हे कमांड वापरलेली असते आणि त्या लिंक थ्रू एक पेज तिथं जोडलेलं असते. जेव्हा तुम्ही यावर क्लिक करता, जसं इथं असेल की रजिस्ट्रेशन हिअर असं जर असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन हिअरवर जर क्लिक केलं तर तुमचं जे पेज आहे ते ट्रान्सफर केलं जाते रजिस्ट्रेशनच्या पेजवर. तर हे लिंक थ्रू जोडलेलं असतं. या शब्दाला कसं काय होत असेल तर इथं हायपरलिंकचा उपयोग करून ते पेज जोडलेलं असते. हे लक्षात ठेवा. चित्राला असू शकते, ग्राफिक्स असू शकते, ऑडिओ व्हिडिओ पण असू शकते किंवा काही पण असू शकते किंवा शब्द पण असू शकते. त्याला पण आपण हायपरलिंक देऊ शकतो. किंवा वेब पेजेस जे सगळे असतात, वेब पेजेस ते सगळे हायपरलिंकपासून बनलेले असतात. बरेचसे जसे की टॅब्स असतात, बटन्स असतात, त्या बटनावर क्लिक केलं की संबंधित वेब पेज उघडल्या जाते. याचं कारण काय? तर तिथं हायपरलिंक दिलेली असते. तर हायपरलिंक हे तुम्हाला समजलं असेल. हायपरलिंक म्हणजे लिंक असते, ते एक पेज दुसऱ्या पेजला जोडण्यासाठी. नवीन काही टेक्नॉलॉजीज आहेत वेब पेज बनवताना, त्या आपल्याला आकर्षक, त्याच्यामध्ये ॲनिमेशन्स वगैरे ॲड करायचं असेल तर इथं काही आहेत. जसं CSS आहे, एक जावा स्क्रिप्ट आहे आणि अजॅक्स आहे. हे काही लँग्वेजेस पण आहेत. जावा स्क्रिप्ट ही एक प्रकारची लँग्वेज आहे, ती जी ॲनिमेशन तयार करण्यासाठी वापरली जाते. आपण HTML तर वापरलं, HTMLमध्ये आपण तयार केलं, हायपरलिंक्स वगैरे त्यात तयार करतो. पण तुम्हाला जर चांगल्या प्रकारची वेबसाईट बनवायची असेल, प्रोफेशनल बनवायची असेल, त्याच्यामध्ये काही ॲनिमेशन्स वगैरे व्हिडिओ ऑडिओ ॲड करायचे असतील, चांगल्या प्रकारे बनवायचे असेल तर याच्यामध्ये हे इथं आहेत कॅस्केडिंग स्टाईल सीट्स, जावा स्क्रिप्ट आणि अजॅक्स या नावाचे काही लँग्वेज आहेत, काही सॉफ्टवेअर्स आहेत. याचा उपयोग करून तुम्ही ॲनिमेशन्स बनवू शकता. तर हे लक्षात ठेवा, ह्या काही नवीन टेक्नॉलॉजी आहेत, याचा उपयोग करून तुम्ही तुमची वेबसाईट आकर्षक बनवू शकता. हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे. HTML लँग्वेज तर वापरतोच आपण. HTML हे बेसिक लँग्वेज आहे इंटरनेट वेबसाईट बनवण्यासाठी. पण तुम्हाला आकर्षक बनवण्यासाठी जावा, अजॅक्स असेल किंवा कॅस्केडिंग स्टाईल सीट्स असतील तर हे याचं पण नॉलेज असणं आवश्यक आहे. या आता नवीन ज्या वेबसाईट असतात याचाच जास्तीत जास्त उपयोग करून ह्या बनलेल्या असतात. तर हे झालं, आपण पाहिलं की या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून हे वेबसाईट बनलेल्या असतात. आपण हायपरलिंक्स पाहिलं, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज पाहिलं, HTML पहिल्यांदा. HTML थ्रू आपण वेब पेज बनत असतो. त्याच्यामध्ये काही लिंक्स असतात की ज्याच्यावर क्लिक करून आपण पेजेस जोडू शकतो किंवा त्या पेजेसवर जाऊ शकतो आपण हायपरलिंकचा उपयोग करून. हे काही नवीन टेक्नॉलॉजी आहेत ज्याचा उपयोग करून आपण ॲनिमेशन्स वगैरे तुमच्या वेबसाईटवर ॲड करू शकतो. नंतर आहे आपलं चॅप्टर वेब युटिलिटीज. आता बघा, इंटरनेट वापरत असताना कधी कधी आपल्याला काही प्रॉब्लेम्स येतात. जसं उदाहरणार्थ आपल्याला PDF फाईल बघायची आहे.
आता PDF फाईल जर बघायची असेल तर तुमच्या कॉम्प्युटरवर PDF रीडर नावाचा एक प्रोग्राम असतो, तो असणं आवश्यक आहे इन्स्टॉल. जसं तुमच्या मोबाईलवर तुम्ही बघत असाल की तुम्हाला एखादी डॉक्युमेंट येते PDFचं, पण तुम्ही ओपन करता ते ओपनच होत नाही. याचं कारण काय तर ते PDF फाईल तुमच्या मोबाईलवर ओपन होण्यासाठी एक प्रोग्राम लागत असतो, आहे की नाही. तो प्रोग्राम जर नसेल, ज्याला ॲडोब रीडर म्हणतात किंवा PDF रीडर असतो, तो जर तुमच्या कॉम्प्युटरवर नसेल तर तुम्हाला PDF फाईल रन करता येणार. तर वेब युटिलिटी काय असतं, कोणती एक त्या तुम्ही इन्स्टॉल केल्या, जसं उदाहरणार्थ प्लगिन्स म्हणतात त्यांना. ते प्लगिन्स प्रोग्राम इन्स्टॉल असलं की आपण समजा इंटरनेटवरची जर PDF फाईल पाहायची असेल तुम्हाला, तर ते तुम्ही त्या प्लगिन्समध्ये पाहू शकता. हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला पाहायचं काही वेब युटिलिटी आहेत. वेब वापरताना प्लगिन्स तुम्हाला खूप महत्त्वाचे असतात. त्यानंतर फिल्टर्स आहेत. इंटरनेट वापर करताना लहान मुलांवर नजर ठेवण्यासाठी पालक फिल्टर्स या ॲप्लिकेशनचा उपयोग करतात, जेणेकरून इंटरनेटवर त्यांना कोणकोणत्या टाईम्स स्पेंड केला, किती टाईम स्पेंड केला, कोणत्या साईट बघितलं आहे, हे सगळं त्यांना ते समजेल. त्यानंतर काही फाईल ट्रान्सफर युटिलिटी असतात. तुम्हाला जर इन्फॉर्मेशन शेअर करायची असेल, फाईल ट्रान्सफर करायची असतील तर त्याच्यासाठी फाईल ट्रान्सफर युटिलिटीज असतात. मोठमोठ्या फाईल्स तुम्हाला ट्रान्सफर करता येतात. इंटरनेट सिक्युरिटी सूट्स आहेत, ते पण पाहणार आहोत आपण. इंटरनेट कसं सिक्युअर करायचं. चला तर बघूया प्लगिन्स काय. हे बघा, प्लगिन्स म्हणजे काय, तर प्लगिन्स आर प्रोग्राम दॅट स्टार्ट ॲटोमॅटिकली अँड ऑपरेट ॲज अ पार्ट ऑफ द ब्राउझर. म्हणजे तुमच्या ब्राउझरचा एक भाग म्हणून आपोआप काम करण्याचं जे असते काम असते, हे कोण करत असते तर प्लगिन्स करत असतात. हे प्लगिनचे काही प्रकार, जसं उदाहरण पहा, व्हिडिओ फाईल पाहायची असेल तर VLC मीडिया प्लेअर आहे तुमच्या कॉम्प्युटरवर असेल तर ॲटोमॅटिकली तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. जर तुझे नसेल तर तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला बघता येणार नाही, किंवा फ्लॅश फाईल्स फ्लॅश व्हिडिओज असतील ते बघता येणार नाही तुम्हाला. हे तुमच्या कॉम्प्युटर इन्स्टॉल असतात. आता तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल की आपल्या कॉम्प्युटर का इन्स्टॉल असतात, आपण कधीच वापरत नाही. पण ते आपण जेव्हा इंटरनेट वापरतो तेव्हा आपण एक वापरलं जातं तरी आपल्याला माहीत पडतं. जसं हा एक प्रोग्राम आहे रेड कलरचा दिसतो, याला ॲडोब ॲक्रोबॅट रीडर असं म्हटलं जाते किंवा ॲडोब रीडर असं म्हटलं जाते. तो PDF फाईल वाचण्यासाठी त्याचा उपयोग केला. आता PDF तुम्ही डाउनलोड केली फाईल आणि ते जर ओपन करायचा प्रयत्न केला, जर तुमच्यात हे ॲडोब रीडर नसेल तर ते ओपनच केल्या जात नाही. मग ह्या इन्स्टॉल असला की आपोआप ती फाईल ओपन होते आणि आपोआप आपल्याला फाईल ते दिसते. PDFची ईबुक्स तुम्हाला वाचायचे असतील तर ते आवश्यक आहे. किंवा आपण आपल्या टायपिंगमध्ये पण पाहतो, टायपिंगमध्ये हा सिल्वर लाईट नावाचा एक प्लगिन्स आहे. तो इन्स्टॉल केल्याशिवाय आपल्याला लेटर वगैरे सॉल्व करता येत नाही, किंवा त्याच्यामधून आपल्याला वर्ड एक्सेल हे आपल्याला त्या टायपिंग सॉफ्टवेअरमध्ये ओपन करता येत नाही. सिल्वर जर असेल तर तरच तुम्हाला ते ओपन करता येणार आहे. मायक्रोसॉफ्ट सिल्वर लाईट तो पण एक प्रकारचा प्लगिन्स आहे. लक्षात ठेवा, इथं खूप सारे प्लगिन्स आहेत. जसं ॲक्रोबॅट रीडर्स आहे, ॲडोबचा जो PDF फाईल पाहण्यासाठी उपयोग करतो. फ्लॅश प्लेयर्स आहेत, जे नेट पाहण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. VLC मीडिया प्लेयर्स आहेत, गाणे संगीत व्हिडिओज पाहण्यासाठी. किंवा विंडोज मीडिया प्लेअर आहे मायक्रोसॉफ्टचा, जो आपल्या कॉम्प्युटर इन्स्टॉल असतो, इंटरनेटवरील गाणी वगैरे तुम्हाला ऐकण्यासाठी त्याचा उपयोग करू शकता. तर असे प्लगिन्स असतात. लक्षात ठेवा, प्लगिन्स हे एक ब्राउझरचा भाग. जसं आता एक ब्राउझर आहे आपलं गुगल क्रोम, तिथं तुम्ही एखादी PDF जर ओपन केली किंवा इंटरनेटवर सर्च केली, ती जर ओपन केली आपोआप ते ब्राउझरमध्ये ओपन होते. कारण की ब्राउझरचा एक भाग म्हणून ॲडोब रीडर हा त्यात काम करत असतो, प्लगिन्स करत असतो. तर तुमच्या कॉम्प्युटरवर जर PDF ओपन होत नसेल तर याचा अर्थ तुमच्या कॉम्प्युटरवर प्लगिन, त्याला लागणारा प्लगिन्स जो असतो ॲडोब रीडर, हे इन्स्टॉल केलेलं नाही, हे समजणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला इंटरनेट वापरताना प्रॉब्लेम येऊ शकतात. घाबरायचं काही कारण नसते जर तुमच्या PDF जर ओपन होत नसेल, कारण की ते सॉफ्टवेअर एक असते, ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं नसते, ते इन्स्टॉल करून घ्यायचं. दुसरा आहे फिल्टर्स. वेब युटिलिटीमध्ये एक महत्त्वाचा एक चॅप्टर आहे फिल्टर्स. आता फिल्टर्स काय आहे, तर फिल्टर्स ब्लॉक ॲक्सेस टू सिलेक्टेड साईट्स. ज्या काही साईट्स असतात की ज्या लहान मुलांनी नाही बघितल्या पाहिजे असं पालकांना वाटते, तर पालक काय करत असतात, त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स लावत असतात. त्या साईडला ब्लॉक करून ठेवतात, लॉक करून ठेवतात, की जेणेकरून मुलांनी त्या साईट ओपन नाही केल्या पाहिजेत. त्याचबरोबर पूर्ण नियंत्रण ठेवायचं काम विद्यार्थी किंवा जो छोटे मुलं असतात किंवा त्या मुलांनी कोणत्या साईट बघितल्या, कोणत्या साईटवर किती वेळ घालवला, हे जर पालकांना माहीत करून घ्यायचं असेल तर त्यांनी फिल्टर्स या प्रोग्रामचा उपयोग करून तुम्ही ते करू शकता. फिल्टर्स हा जे काही पालक असतात, आईवडील असतात, त्या आईवडिलांना लहान मुलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कॉम्प्युटर डिव्हाइस वापरत असताना या सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो. या सॉफ्टवेअरच्या मदतीनं फिल्टर्स केल्या जाते आणि वॉच ठेवला जातो लहान मुलांना. तर हे आहे फिल्टर्स.
एक ऑप्शन महत्त्वाचं आहे, वेबिलिटी आहे, म्हणजे हे असणं आवश्यक आहे. जर पालक असाल तुम्ही तर ते तुम्ही इन्स्टॉल करून घेऊ शकता. किंवा कंपनी ओनर पण असाल तर कंपनी ओनर पण वेगवेगळ्या कंपन्यामध्ये पण फिल्टरचा उपयोग केला जातो, की जे काही ग्राहक असतात ते त्या ग्राहकांनी इथं आता जसं उदाहरणार्थ काही कर्मचारी असतात की मग ते फेसबुकच किंवा व्हॉट्सअपचाच उपयोग जास्त करत असतात, तर त्याचा वापर केला नाही पाहिजे. तर त्याच्यासाठी फिल्टर्स लावलेले असतात की ते प्रोग्राम त्यांच्या वायफाय सिस्टीम थ्रू रन होत नाहीत. फाईल ट्रान्सफर युटिलिटीज आहेत. इंटरनेटवरून आपण जेव्हा फाईल ट्रान्सफर करत असतो त्याचे काही फीचर्स आहेत किंवा काही साईट्स असतात किंवा काही युटिलिटी असतात, त्याच्या मदतीनं आपण इंटरनेटवर मोठमोठ्या फाईल्स ट्रान्सफर करू शकतो. जसं फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल्स आहेत, FTP त्याला असं म्हटलं आहे, त्याच्या थ्रू आपण फाईल ट्रान्सफर करत असतो. वेब बेस्ड काही फाईल ट्रान्सफर असतात, म्हणजे काही साईट्स असतात, त्या साईटवर जाऊन आपण रजिस्ट्रेशन केलं की तिथं फाईल आपण अपलोड करू शकतो आणि ते तुम्ही दुसऱ्यांना पाठवू शकता. तर दुसरा पण व्यक्ती तिथं जाऊन त्याचा पासवर्ड घेऊन तिथून ते फाईल परत डाउनलोड करू शकते. तर फाईल ट्रान्सफरसाठी याचा उपयोग केला जातो. BitTorrent आहे, BitTorrentचा उपयोग पण फाईल ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो. इंटरनेटवर फाईल अपलोड आणि डाउनलोड करण्यासाठी याचा उपयोग केला जातो, मोठ्या फाईल्स. तर हे फाईल ट्रान्सफर्स आहेत. तर फाईल ट्रान्सफर म्हणजे काय, तर इंटरनेटवर फाईल मोठ्या तुम्हाला ट्रान्सफर करायचे आहेत, डाउनलोड किंवा अपलोड करायचे आहेत. तुम्हाला माहीत असेल इंटरनेटवरून जे इन्फॉर्मेशन असते, इंटरनेटवरून इन्फॉर्मेशन जर तुमच्या कम्प्युटरवर तुम्ही घेत असाल, म्हणजे इंटरनेट म्हणजे काय, सर्व्हर, त्या सर्व्हरवरून तुमच्या कम्प्युटरवर माहिती कॉपी करत असाल तर त्याला डाउनलोडिंग असं म्हणतात. हे प्रश्न याच्यावर विचारलेला आहे परीक्षेमध्ये, 100% परीक्षेत प्रश्न येते. म्हणजे सर्व्हरवरून तुमच्या कॉम्प्युटरवर माहिती कॉपी करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात. तर सर्व्हरवरून म्हणजे इंटरनेटवरून तुमच्या कॉम्प्युटरवर जर माहिती तुम्हाला कॉपी करून घ्यायची असेल तर त्याला डाउनलोडिंग असं म्हणतात. आणि दुसरा उलट प्रश्न असा विचारला जातो की तुमच्या कॉम्प्युटरवरची माहिती इंटरनेटवर किंवा सर्व्हरवर कॉपी करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात. तर साहजिकच आहे, जर इंटरनेटवरून आपल्या कॉम्प्युटरवर घेत असतो फाईल तर त्याला आपण डाउनलोडिंग म्हणतो, आणि आपल्या कॉम्प्युटरवरून जर सर्व्हरवर किंवा इंटरनेटवर इन्फॉर्मेशन जात असेल तर त्याला अपलोडिंग असं म्हणतात. जसं आपण फॉर्म अपलोड करतो, फोटो अपलोड करतो, याचा अर्थ काय, तर ते त्याला आपण पाठवतो, त्याला अपलोडिंग म्हणतात. डाउनलोड म्हणजे ते फाईल आपल्या कॉम्प्युटरवर येते. ते तुम्हाला समजलं असेल असं मी गृहीत धरतो. पुढे जातो. आता इंटरनेट सिक्युरिटी सूट्स आहेत काही. इंटरनेट वापरताना आपल्याला काही इंटरनेट सिक्युरिटी सूट्स तुमच्या कॉम्प्युटरवर इन्स्टॉल असणं आवश्यक आहे. इंटरनेट वापरत असताना आपण वेगवेगळ्या फाईल्स डाउनलोड करत असतो, तर त्याच्यासोबत आपल्या कॉम्प्युटरवर काही व्हायरस किंवा काही अनावश्यक गोष्टी आपल्या कॉम्प्युटरवर डाउनलोड होत असतात किंवा आपल्या कॉम्प्युटरमध्ये म्हणजे प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतात. तर त्यासाठी काही इंटरनेट सिक्युरिटी सूट्स आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटी सूट्समध्ये सुविधा पुरवल्या जातात इंटरनेट सिक्युरिटी. जसं उदाहरणार्थ इथं मॅकेफी आहे, मॅकेफी इंटरनेट सिक्युरिटी आहे, एक टोटल सिक्युरिटी आहे, क्विक हिलची. तर ह्या कंपन्या आहेत. या कंपन्या काय करतात, तर आपल्या कॉम्प्युटरला सुरक्षित करण्याचं काम करत असतात. इंटरनेट वापरताना पण व्हायरस आले नाही पाहिजे किंवा काही बग्स वगैरे आले नाही पाहिजे, तर त्याच्यासाठी या युटिलिटीचा उपयोग केला जातो. हे लक्षात ठेवायचं. अँड इंटरनेट सिक्युरिटी सूट्स इज अ कलेक्शन ऑफ युटिलिटी प्रोग्राम्स डिझाईन टू मेंटेन युअर सिक्युरिटी अँड प्रोव्हाइड व्हाईल यू आर ऑन द वेब. म्हणजे सिक्युरिटी तुम्हाला वेबवर असताना तुम्हाला मिळवायची असेल तर तुमच्या कॉम्प्युटरवर इंटरनेट सिक्युरिटी सूट्स इन्स्टॉल असणं आवश्यक आहे. हे लक्षात ठेवायचं. इंटरनेट सिक्युरिटीचं काम काय, इंटरनेट वापर करताना सुरक्षितता पुरवायचं काम हे या इंटरनेट सिक्युरिटीचं असते. हे झालं इंटरनेट आपण कनेक्शन घेतलेलं आहे, सगळं आपण चालू केलेलं आहे, त्याची माहिती पण पाहिली आपण. इंटरनेट पेज कसे बनत असतात, वेब पेज कसे बनत असतात, सगळं पाहिलं. दुसरा आता एक चॅप्टर आहे यातला कम्युनिकेशन्स आहे. कम्युनिकेशन तुम्ही पाहता की इंटरनेटचा वापर आपण सध्या जास्तीत जास्त कम्युनिकेशनसाठी करत आहोत. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही ॲप्लिकेशन्स आहेत, त्याचा उपयोग करून आपण कम्युनिकेशन करू शकतो. जसं उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ईमेल आहे. जसं ईमेल आहे, याच्यामध्ये मेसेजिंग आहे, सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत, काही ब्लॉग्स आहेत, मायक्रो ब्लॉग्स आहेत, वेबकास्ट आहेत, पॉडकास्ट, विकीज आहेत. याचा उपयोग तुम्ही करू शकता इंटरनेटच्या मदतीनं कम्युनिकेशन करण्यासाठी. आपण पाहू एक जसं ईमेल आहे, आपण बघितलं असेल ईमेल. तर ईमेल हा याला इलेक्ट्रॉनिक मेल असं म्हटलं जाते. तर ईमेल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मेल आहे.
ज्याचा उपयोग आपण मेसेज पाठवण्यासाठी ईमेल पाठवण्यासाठी करत असतो. जसं उदाहरणार्थ ईमेलचे महत्त्वाचे 3 भाग असतात. हा ईमेल आहे, वेगवेगळ्या कंपन्याच्या साईटवरून तुम्ही ईमेल बनवू शकता. जसं जीमेल आहे, याहू मेल आहे, रॉकेट मेल आहे. रॉकेट मेल म्हणजेच एक प्रकारचं ते याहू मेलवरच आहे, किंवा रेडिट मेल आहे, हॉट मेल आहे. याचा उपयोग करून तुम्ही अकाउंट करू शकता ईमेलचा. ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेसेज असतो, एक प्रकारचा इलेक्ट्रॉनिक ईमेल असं त्याला मेल म्हणतात. तर तुम्ही ईमेल पाठवताना 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्याच्यात आहे हेडर, मेसेज आणि सिग्नेचर. तुम्हाला परीक्षेत विचारलं जातील की बा ईमेलचे 3 भाग कोणकोणते आहेत. तर हेडर, मेसेज आणि सिग्नेचर असतो. जो पहिला वरचा भाग दिसतो तुम्हाला याला हेडर म्हणतात. हेडरमध्ये ईमेल ज्याला पाठवायचा आहे त्याचा पत्ता, सब्जेक्ट असतो, त्याचबरोबर फॉर्मॅटिंगचे ऑप्शन्स असतात. त्याच्यानंतर पुढे असतो मेसेज, जो आपल्याला पूर्ण खाली टाईप करतो आपण, ज्याच्यामध्ये इंटरनेटवरून जे ईमेल पाठवणार आपण तर त्या सब्जेक्ट जो लिहिलेला आहे त्याच्या संबंधित इन्फॉर्मेशन डिटेल्समध्ये इथं मेसेजमध्ये असते. आणि सगळ्यात शेवटचा भाग आहे सिग्नेचर. सगळ्यात शेवटी ज्या व्यक्तीनं तुम्हाला ईमेल, आता हा ईमेल कंपोज केलेला आहे तर त्याचं नाव असतं, म्हणजे पाठवणारा जो असतो. जसं आता आपण ईमेल आपल्या अकाउंटमध्ये आपण पाठवणार, आपलं नाव असते, आपली माहिती, आपला फोन नंबर किंवा आपला अजून काही इन्फॉर्मेशन असेल कंपनीची ती आपण याच्यामध्ये सिग्नरमध्ये सेट केलेली असते. ते ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा टाईप करू शकता. तर हे 3 भागात लक्षात ठेवायचं इंटरनेट पाठवताना. एक आहे आपल्याला त्याचा ईमेल ॲड्रेस माहीत असणं आवश्यक आहे. ईमेल ॲड्रेस काय आपण पुढे पाहू. ईमेल ॲड्रेस म्हणजे की वेबसाईट, जसं वेबसाईटवर तुम्ही जीमेल अकाउंट काढता, याहू जे काही ईमेलचं अकाउंट काढता तर त्या ईमेलचा एक नाव असते, ID असते, त्याला युजर नेम असं म्हणतात किंवा ईमेल ID असं म्हणतात. त्या ईमेल IDचा वापर करून तुम्ही कोणाला पण पत्र पाठवू शकता. तर जसं उदाहरणार्थ आपल्याला कोणाशी कॉल करायचा असेल, चॅटिंग करायचं असेल, त्याचा मोबाईल नंबर तुम्हाला आवश्यक असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर कोणाला ईमेल पाठवायचा असेल तर त्या व्यक्तीचा समोरच्याचा ईमेल आपल्याकडे असणं आवश्यक आहे. ईमेलमध्ये सर्व अक्षरे स्मॉलमध्ये असतात आणि तंतोतंत जोपर्यंत अक्षरं टाकल्या जात नाहीत तोपर्यंत ईमेल हा पाठवला जातो. हे लक्षणं आवश्यक आहे. सब्जेक्ट तुम्हाला माहीत आहे. सब्जेक्ट आणि टू हे जे आहेत आपलं, यात CC आणि BCC 2 पण ऑप्शन आहेत. CC म्हणजे कार्बन कॉपी असते, BCC पण एक प्रकारची बिझनेस कॉपी असते एक प्रकारची. किंवा हे आपण वेळोवेळी याच्यामध्ये जास्त प्रकारात वेबसाईट म्हणजे ईमेल तुम्ही ॲड करू शकता. तुम्हाला एकापेक्षा जास्त व्यक्ती पाठवायची असतील तर CCवर क्लिक करा. तुम्ही एकापेक्षा जास्त व्यक्तीला पाठवू शकता आणि याच्यात दिसणार पण आहे तुम्हाला की कोणाला पाठवलं. पण हे जे असते आपलं आहे ब्लाइंड कार्बन कॉपी, याच्यामध्ये दिसत नाही आपल्याला. याच्यामध्ये फक्त आपल्याला आलेला एवढं दिसते, कोणाकोणाला पाठवलं ते दिसत नाही. CCमध्ये तसं दिसते, हे पण लक्षात ठेवायचं. आणि शेवटी सेंड नाऊवर क्लिक केलं ह्या ईमेल आपला पोचून जात असतो. हे आहे आपलं ईमेलचं ईमेल. त्याच्यानंतर आपण मेसेज. इंटरनेटच्या माध्यमातून आपण ईमेल पाठवू शकतो. त्याचबरोबर काही टेक्स्ट मेसेज पण आपण पाठवू शकतो. आता याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज आणि इन्स्टंट मेसेजिंग, याला असं IM असं म्हटलं जाते. तर या माध्यमातून आपण मेसेज पाठवू शकतो. ते पण फीचर्स आहे इंटरनेटचं. इन्स्टंट मेसेजिंग आणि टेक्स्ट मेसेजेसमध्ये याच्यात काय फरक आहे आपण ते पाहू. जसं उदाहरणार्थ याच्यामध्ये जे काही याच्यामध्ये जे इन्स्टंट मेसेजिंग असते याच्यामध्ये शब्दांना काही मर्यादा नसते. जसं टेक्स्ट मेसेजमध्ये आपण पाहिलेलं आहे की 160 शब्दापर्यंतच, कॅरेक्टरपर्यंत, अक्षरापर्यंत आपण टाईप करू शकतो. इनपुट इज युजली 10 फिंगर्स ऑन द कीबोर्ड आहे की नाही. इन्स्टंट मेसेजिंगमध्ये कीबोर्डच्या मदतीने आपण 10 फिंगरचा उपयोग करून तुम्ही टायपिंग करू शकता. टेक्स्ट मेसेज तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला फोनचा उपयोग करून, कीपॅडचा उपयोग करून तुम्हाला टाईप करावं लागतं. आणि इन्स्टंट मेसेजिंग हे रिअल लाईव्ह चॅट असते, ज्याच्यामध्ये तुम्ही समोरचा व्यक्ती ऑनलाईन असतो, आपण पण ऑनलाईन असतो आणि ते कन्व्हर्सेशन हे रिअलमध्ये होत असते. परंतु ज्यावेळेस आपण मेसेज पाठवत असतो त्यावेळेस तशा प्रकारचं नसते. त्याच्यामध्ये काही सिग्नल्स वगैरे जे असतात ते लिमिटेड वगैरे असतात. इंटरनेट ॲक्सेस याच्यामध्ये अनलिमिटेड असते. आपल्या इन्स्टंट मेसेजिंगमध्ये जेवढं इंटरनेट असेल तुमचं तेवढ्यापर्यंत तुम्ही इन्स्टंट मेसेजिंग करू शकता आणि हे फ्रीमध्ये आहे. तर याच्यामध्ये मेसेजचा एक असं हे आहे, त्याचा बेनिफिट आहे की याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक मेसेजसाठी काही पैसे पण चार्ज केले जातात.
तर इन्स्टंट मेसेजिंग हे नवीन फीचर्स आहे जे इंटरनेटच्या माध्यमातून आपण करू शकतो आणि ताबडतोब मेसेज पाठवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. हे एक मेसेजिंगमधलं महत्त्वाचं फीचर्स आहे. त्याचबरोबर काही सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत हे आपण पाहिलेलं आहे. हे पण इंटरनेटचं एक फीचर्स आहे. आता जगात असा माणूस शोधून सापडणं मुश्किल आहे की ज्याचा समजा या सोशल नेटवर्किंग साईटवर तो नाही आहे. म्हणजे जवळपास बरेचसे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत. फेसबुक असेल किंवा लिंक्डइन असेल, इंस्टाग्राम असेल, पिंटरेस्ट असेल, ट्विटर असेल किंवा याच्यापेक्षा व्यतिरिक्त खूप सारे असे सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत. त्या साईट्सवर आपण कम्युनिकेशन करण्यासाठी, मित्रांशी संवाद साधण्यासाठी, फोटो व्हिडिओज शेअर करण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो. जसं याच्यामध्ये फेसबुक आहे. फेसबुक वॉज इंटेन्शनली लॉन्च बाय 5 स्टुडंट्स ऑफ हार्वर्ड युनिव्हर्सिटी 2004 आणि त्याच्यामधलं तुम्हाला माहीत आहे फेसबुकचा जो काही मार्क झुकरबर्ग हा त्याचा एक को फाउंडर आहे की ज्यानं याचा शोध लावलेला आहे 2004. त्याचबरोबर एक फेसबुक आता जनरल सगळेच लोक वापरत असतात, तुम्ही ज्या परिचित आहेत त्याच्यामुळे मी त्याला डिस्कस करत नाही. गुगल प्लस पण एक प्रकारचं गुगलनं प्रनाऊन्स केलेला एक लॉन्च केलेलं 2011 लॉन्च केलेलं एक सोशल नेटवर्किंग साईट्स आहे. जवळपास याचे पण फीचर्स फेसबुकसारखेच आहेत. लिंक्डइन आहे. लिंक्डइन हे जे आहे 2003 सुरुवात झालेलं आहे आणि बिझनेस ओरिएंटेड हे सोशल नेटवर्किंग साईट आहे. त्याच्यामध्ये बिझनेसमॅन आणि काही एम्प्लॉई असतील ते त्याच्यामध्ये आपली इन्फॉर्मेशन टाकत असतात. त्याच्यामध्ये आपलं प्रोफाईल तयार करत असतात आणि बिझनेसमॅन आणि एम्प्लॉईमधला एक कम्युनिकेशन त्या माध्यमातून केलं जात असते. हे काही सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत. बऱ्याचशा इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, हे आपण पाहिलेलंच आहे. तर अशा प्रकारचे काही सोशल नेटवर्किंग साईट्स असते याच्या मदतीने आपण इंटरनेट वापरत असतो. काही सर्च टूल्स आहेत इंटरनेट वापरताना. इंटरनेट वाचं एक फीचर्स आहे की इन्फॉर्मेशन सर्च करणे. तर इन्फॉर्मेशन सर्च करण्यासाठी आपल्याला काही फीचर्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आहे सगळ्यात पहिल्यांदा सर्च इंजन्स. तर हे जे इथे दिसत आहे आपल्याला सगळे सर्च इंजन्स आहेत. AOL.com, ask.com, yahoo.com, google.com, बेडू आहे चायनाचं, त्याचबरोबर बिंग आहे, वालफॉर्मा अल्फा आहे, डक.को आहे. हे सगळं काय आहेत तर हे सर्च टूल्स आहेत, सर्च इंजन्स आहेत. जसं याहू, बिंग आणि आस्क हे सर्च इंजिन आहे. त्याचबरोबर गुगल पण एक सर्च इंजिन आहे. सर्वात जास्त गुगल हे वापरलं जातं सर्च इंजिन इन्फॉर्मेशन सर्च करण्यासाठी. म्हणजे की ज्या वेबसाईट थ्रू आपण इन्फॉर्मेशन सर्च करू शकतो त्यांना सर्च इंजिन असं म्हटलं जाते. हे सर्च टूल्स आहेत. हे झालं सर्च टूल्स. आपण एक शब्द टाईप करून त्याच्या संदर्भातली माहिती सर्च करू शकता. त्याचबरोबर अजून काही कंटेंट इव्हॅल्युएशन्स आहेत ते पण पाहू आपण. काही स्पेशलाइज सर्च इंजिन्स आहेत. स्पेशलाइज सर्च इंजिन्समध्ये स्पेसिफिक माहिती शोधल्या जाते, त्याला स्पेसिफिक किंवा स्पेशलाइज सर्च इंजिन असं म्हटलं जाते. आता इंटरनेटवरची जी माहिती असते ती खरंच असते का? कधी पण आपण जे काही रिसोर्स असतात त्याचे तर ते आपण तपासून पाहिले पाहिजेत का? तर हे जे आहे याला कंटेंट इव्हॅल्युएशन असं म्हटलं जाते. म्हणजे कधी तुम्ही जर कोणत्या साईटवर इन्फॉर्मेशन पाहत असाल तर ती साईट कधी बनलेली आहे, कोणी बनवलेली आहे, काय बनवलेलं आहे, आहे की नाही, आणि कुठं बनवलेली आहे, त्यातला काही हेतू आहे का बनवलेली आहे हे पण तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर हे 5 Ws आहेत. हे वेब इव्हॅल्युएशनचे कंटेंट आहेत. हे तुम्ही विचारलं पाहिजे. हू, व्हॉट, व्हेन, वाय, वेअर. म्हणजे तुम्ही जसं तुम्हाला माहिती आहे की इंटरनेटचा कम्युनिकेशनमध्ये फेक न्यूज फैलवण्यासाठी पण खूप सारा वापर केला जात असतो. तर तुम्ही इंटरनेट वापरताना ह्या गोष्टी तुम्ही कधी पण लक्षात ठेवायच्या आहे की हे खरंच बरोबर आहे की नाही माहिती. तर त्याचं कंटेंट इव्हॅल्युएशन तुम्ही केलं पाहिजे. तर काही गोष्टी आहेत कंटेंट इव्हॅल्युएशनमध्ये काय पहिल्यांदा ऑथॉरिटी म्हणजे की जे काही इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे किंवा साईटच्या माध्यमातून पोहोचलेली आहे ती साईट्स खरंच त्या संबंधित संस्थेची आहे का, त्याची ऑथॉरिटी त्याचीच आहे का, किंवा एखादी पर्सनल वेबसाईट असेल तर तो जो व्यक्ती आहे तिथं जे इन्फॉर्मेशन टाकणारा लिहिणारा तो त्याला जबाबदार आहे किंवा नाही आहे हे पण पाहणं आवश्यक आहे. त्याला ऑथॉरिटी असं म्हणतात. ऑथॉरिटी
इज द ऑथर अँड एक्सपर्ट इज द सब्जेक्ट एरिया. म्हणजे त्याच्यामध्ये आपण हे पाहावं लागतं आपल्या ऑथॉरिटीमध्ये की जे इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे त्याच्यामध्ये तो एक्सपर्ट आहे का, ठीक आहे नाही, त्याच्या काही स्पेशल असं स्किल्स आहे का, किंवा त्याच्यात काही डिग्री वगैरे आहेत का, ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे का, हे सगळं तुम्हाला तपासलं गेलं पाहिजे. याला ऑथॉरिटीज म्हणतात. दुसरं ॲक्युरेसी. ॲक्युरेसी म्हणजे की वेगवेगळ्या संस्थांमार्फत त्या इन्फॉर्मेशनचं इव्हॅल्युएशन झालेलं आहे का, किंवा हॅज द इन्फॉर्मेशन बीन सर्टिफाय काय म्हणते सर्टिकली रिव्ह्यूड बाय ऑर फॉर करेक्शन प्रियर ॲट पोस्टिंग इन द वेब. डज द वेबसाईट प्रोव्हाइड अ मेथड टू रिपोर्ट इनॲक्युरेट इन्फॉर्मेशन टू द ऑथर. आता ॲक्युरेसी तुम्हाला पाहणं आवश्यक आहे, किंवा कधी कधी चुकीची माहिती असते, तर मग तिथं त्या वेबसाईट निर्मात्यांनी तिथं काही सुविधा दिलेली आहे का, ही चुकीची माहिती असेल तर कळवण्यासाठी, अभिप्राय देण्यासाठी काही तिनं फॅसिलिटी आहे का, हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. कारण की चुकीची माहिती असल्यावर आपण त्यांना सुचवू शकतो आणि ते दुरुस्त करू शकतो. तर अशी व्यवस्था आहे का, ते दुरुस्त झालेलं आहे का, हे सगळं पाहणं आवश्यक आहे इंटरनेट वापरत असताना. त्याचबरोबर तिसरं आहे ऑब्जेक्टिव्हिटी. हे कंटेंट इव्हॅल्युएशन करणं आवश्यक आहे आपल्याला. कंटेंट याला ऑब्जेक्टिव्हिटी समजा. ऑब्जेक्टिव्हिटी इज द इन्फॉर्मेशन फॅकल्टी रिपोर्टेड or does the author have a bias? Does the author have a bias? Does the author appear to have personal agenda aimed at convicting or changing the reader's opinion? आता कधी कधी आपण पाहतो की खरंच तुम्हाला हे पाहावं लागेल, कंटेंट इव्हॅल्युएशन करावं लागेल की खरंच यातली जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे ऑथरनं, तर ऑथरचा यात काही वैयक्तिक काही एजेंडा आहे का, तो बायस आहे का, बायस म्हणजे तो एकच बाजू मांडतोय का, हे पाहणं आपलं आवश्यक आहे. कारण की बऱ्याचशा लोकांचा असा एक फंडा असते की आपलं मत लोकांवर बिंबवण्यासाठी ते खोटी माहिती प्रदर्शित करत असतात, किंवा बायस पद्धतीने इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असतं. हे पाहणं खूप आवश्यक आहे. ऑब्जेक्टिव्ह इंटरनेट वापर करताना इंटरनेट वापरणं एवढं सोपी नाही आहे. इंटरनेट वापरत असताना अशा खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला माहीत नसतात, आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपली फसगत करून घेतो. म्हणून कंटेंट इव्हॅल्युएशन हे करणं खूप आवश्यक असतं. नंतर आहे करन्सी. करन्सी इज द इन्फॉर्मेशन अप टू डेट. आता तुमच्या कम्प्युटरवरची जी इन्फॉर्मेशन आहे ती अप टू डेट आहे का, म्हणजे माहिती जी आपल्याला तुम्हाला मिळाली ताजी आहे का, की जुनी माहिती आहे. जसं उदाहरणार्थ आता जर तुम्हाला एखाद्या वेबसाईटवर सांगितलं की अकोला जिल्ह्यामध्ये आला भूकंप, आता अकोला जिल्ह्यामध्ये भूकंप आले का, तर ही इन्फॉर्मेशन कधीची आहे, काय आहे, कधी टाकलेली आहे, हे आपल्याला पाहणं आवश्यक असते. एक बातमी जुनी असू शकते तर ते फेक न्यूजमधून सोडल्या जाऊ शकते. तर ते जे इन्फॉर्मेशन आहे कधी बनलेली आहे हे पाहणं आवश्यक आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन जे आपल्या वेबसाईटवर आलेली आहे हे अपडेट आहे का, आजपर्यंतची आहे का. जसं कोविडच्या संदर्भात होऊ शकते, कोविड-19मध्ये जसं काही अफवा असतील, काही असतील, जसं काही नवीन सर्क्युलर निघत असतात, नवीन नियम निघत असतात, तर ते नियम आजचेच आहेत का. म्हणजे एखाद्या साईडवर तुम्हाला जरी नियम दिसले तर ते नियम मागचे असू शकतात, किंवा मागच्या 2020मधल्या लॉकडाऊनचे असू शकतात. तर ते पण पाहणं आवश्यक आहे. अशा माहिती पण आपल्याला फॉरवर्ड केलं जाते. त्याचं इव्हॅल्युएशन करणं हे आपल्या सुविधेसाठी, आपल्या सेफ्टीसाठी आवश्यक आहे. तर अशा प्रकारचं इंटरनेट वापरताना काळजी घ्यायची आपल्याला. नंतर आहे ई कॉमर्स. हे चॅप्टर पाहणार आहोत. तुम्हाला माहिती आहे ई कॉमर्स म्हणजे काय. इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी किंवा विक्री करणं, याला ई कॉमर्स असं म्हणता येते. ई कॉमर्समध्ये 3 प्रकारचे ई कॉमर्स आहेत. त्याच्यामध्ये आहे एक B2B, त्याला बिझनेस टू कन्झ्युमर असं म्हटलं जातं. दुसरं आहे कन्झ्युमर टू कन्झ्युमर, C2C, म्हणजे हे कन्झ्युमर टू कन्झ्युमर इन्फॉर्मेशन सेल करत असतात. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस, B2C म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर, आणि कन्झ्युमर टू कन्झ्युमर म्हणजे C2C. असे 3 प्रकारच्या इंटरनेट शॉपिंग तुम्ही करू शकता. याला इलेक्ट्रॉनिक कॉमर्स साईट्स असं म्हटलं जाते. जसं उदाहरणार्थ ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट्स आहे, जबंग.com आहे, मंत्रा आहे, हे जे आहेत हे सगळ्या प्रकारचे एक वेबसाईट्स आहेत ई कॉमर्सच्या, त्याच्यावर आपण इन्फॉर्मेशन प्रोडक्ट्स आपण सेल करू शकतो किंवा विकत घेऊ शकतो. काही जे आहेत आता C2C म्हणजे कन्झ्युमर टू कन्झ्युमर असतात. जसं OLX आहे, ज्याच्यामध्ये वेब शूज आपल्या
जुन्या काही वस्तू असतात त्या OLXवर विकत असतो. क्विकर आहे, क्विकरवर पण वस्तू विकल्या जातात जुन्या वस्तू. जिथं जो विकणार असतो हा प्रोफेशनल नसतो, तो पण कन्झ्युमरच असतो आणि जो घेणार असतो तो पण कन्झ्युमर असतो. पहिल्या मेथडमध्ये बिझनेस टू कन्झ्युमरमध्ये एक बिझनेस असतो, जसं उदाहरण ॲमेझॉन आहे. बिझनेस साईट्स आहे एक प्रकारची आणि घेणारा एक त्याच्यावर कस्टमर्स असतात. म्हणजे ॲमेझॉनच हा एक मिडिएटर आहे तसं पाहिलं तर. त्याच्यात वेगळ्या प्रकारचे प्रोफेशनल्स असतात किंवा बिझनेस असतात की बिझनेस माल विकत असतात ॲमेझॉनच्या मदतीने. तर त्याला बिझनेस टू कन्झ्युमर असं म्हटलं जाते. कन्झ्युमर टू कन्झ्युमर म्हणजे जसं तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे, क्विकर आहे, OLX आहे, त्या साईट्स C2C या प्रकारे येतात. तिसरं आहे बिझनेस टू बिझनेस, की जे बिझनेस करतात. जसं काही कच्चा माल असेल तर कच्च्या मालाची निर्मिती करणारे काही बिझनेस असतात, जे अजून त्या मालात रूपांतर करणाऱ्या बिझनेसला ते माहिती वस्तू विकत असतात. त्याच्या पण काही साईट्स आहेत. तर हे लक्षात ठेवायचं आहे. हे काही टॉप 7 ई-कॉमर्स वेबसाईट आहेत इंडियामधल्या. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मंत्रा, jabong.com, शॉपक्लूज, स्नॅपडील आणि पेटीएम मॉल. तर अशा काही इलेक्ट्रॉनिक कॉमर्सच्या वेबसाईट आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल की ई-कॉमर्स म्हणजे काय. ई-कॉमर्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आल्सो नोन ॲज ई-कॉमर्स इज द बाईंग ऑर सेलिंग ऑफ गुड्स ओव्हर द इंटरनेट. म्हणजे इंटरनेटवर सेल करणे आणि बाय करणे, विकत घेणे आणि विकणे, याच्यासाठी वस्तू विकत घेण्यासाठी आणि विकण्यासाठी वापर केला जातो. त्याला ई-कॉमर्स असं म्हटलं जातं. तर हे तुम्हाला समजलं असेल. सिक्युरिटी आहे. आता ई-कॉमर्स करताना काही काळजी घ्यायची आपल्याला. काय करायचं काळजी? तर सगळ्यात महत्त्वाची आहे की माझी काही प्रॉपर साईट असतील त्या साईटवरूनच आपल्याला परचेस करायची वस्तू. जसं ॲमेझॉनच्या साईटवर जाऊनच तुम्ही वस्तू खरेदी केली पाहिजे, किंवा जे काही असेल jabong.com असेल किंवा कोणतेही असेल तसं फेक पेजेस असू शकतं, ते पाहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पैसे ट्रान्सफर करताना काही काळजी घ्यायची आपल्याला. पैसे आपल्याला पाठवताना आपण पेटीएम थ्रू पाठवू शकता, किंवा एअरटेल मनी असेल, किंवा काही ICICI बँकेचे काही चेक्स वगैरे असतील त्या चेक्स थ्रू पाठवू शकता, भीम ॲप थ्रू पाठवू शकता, पेज ॲप HDFC बँकेचं ते असेल, किंवा तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाईन बँकिंग थ्रू पण तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता जेव्हा ऑनलाईन शॉपिंग करतो. परंतु चेक पण देऊ शकता. पण चेकमध्ये कसं आहे की चेक मोडायला टाईम लागतो, तो त्याचं पैशामध्ये रूपांतर व्हायला वेळ लागतो. त्याच्यामुळे वस्तू पण तुम्हाला उशिरा मिळू शकते. किंवा एक कॅश ऑन डिलिव्हरीचं पण ऑप्शन त्याच्यामध्ये अवेलेबल असते. वस्तू तुम्ही घेतल्यानंतर घरी आल्यावर तुमच्या वस्तू तुम्ही पैसे त्यांना देऊ शकता. हे आहेत काही फीचर्स. तर पेमेंट पाठवताना याच फीचरचा वापर करायचा. आपल्याला काही क्रेडिट कार्ड असतील, किंवा स्वाईप मशीन असेल, किंवा पेटीएम असेल, किंवा फोनपे असेल, याचाही उपयोग तुम्ही पैसे ट्रान्सफर करण्यासाठी करू शकता. तर हे लक्षात ठेवायचं आहे, पैसे ट्रान्सफर करताना आपल्याला आलेला OTP आपल्याला कोणाला शेअर करायचा नाही, आणि इंटरनेट वापरताना आपले पासवर्ड वगैरे कुठं सेव्ह करायचे नाही, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपला ATM कार्डचा जो काही पिन असते तो कोणाला शेअर करायचा नाही, तो नंबर सेव्ह करणं आवश्यक नाही आहे, काही गरज नाही आहे. ते जर केलं तुम्ही एक प्रकारचे आपल्याला नुकसान करून घेणार. तर सिक्युरिटी खूप महत्त्वाची आहे याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पैसे ट्रान्सफर करणार त्यावेळेस. तर थँक्यू. हे आपलं सेशन आज संपलं आहे. प्रकरण क्रमांक 2, इंटरनेट, वेब आणि इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. MSCITमध्ये तुम्हाला जर 100पैकी 100 मार्क्स मिळवायचे असतील तर नक्कीच हे सेशन तुम्ही ऐकलं पाहिजे. आणि जाता जाता परत एकदा रिक्वेस्ट करतो की आपण हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेलचं आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.